देऊळी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासाप्रती भासला व्यासाप्रती भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा वाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री नारदो वाच भवतानुदित प्रायम यशो भगवतो मलम येने वासो न तुष्येत मन्ये तद्दर्शनम खिलम. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे व्यास महर्षींची प्रत्यक्ष नारदाची भेट झाल्यानंतर नारदानी त्यांना उपदेश करायला सुरुवात केली. व्यास महर्षी म्हणाले, तुम्हीच माझ्यातलं न्यून पहा, माझ्यातलं कमीपणा पहा, माझ्यातील अपूर्णता तुम्ही पहा, माझ्यात काय कमी आहे हे तुम्ही पहा आणि मला सांगा. मला तर माझ्यातला दोष कळत नाही, लोकांनी दोष पाहावा लागतो. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. निंदक शेजारी पाहिजे ही उच्च भूमिका आहे. आपण निंदकाचा राग करतो, द्वेष करतो, मत्सर करतो, पण संत तुकाराम महाराज म्हणतात नाही, निंदक पाहिजे. का? अहो त्याच्याशिवाय तुमच्यातले दोष कमी कसे होतील. म्हणून आपल्यातले दोष आपल्याला दिसत नाहीत. निंदक असेल तर तो निंदा करतो म्हणजे दोष काढतो, आणि जसा जसा तो दोष काढतो ते दोष आपण आपल्यातून वजा केले म्हणजे आपण निर्दोष होतो. पण ही उच्च भूमिका आहे. या ठिकाणी दोष काढण्यासाठी म्हणून नाही, पण न्यून कमीपणा. आपण असंपन्नही वा भाती, मला संपन्नता वाटत नाही, परिपूर्णता वाटत नाही. ही परिपूर्णता तुम्ही माझ्यातलं न्यून कमी करून परिपूर्ण करा. आपण म्हणतो न्यून संपूर्णता याती सद्यो वंदे अच्युतम. आपण पूजा करतो, अर्चा करतो, सगळं काही करतो, षोडशोपचारे पूजा, पण सगळं काही आपल्याजवळ असतंच असं नाही. अहो काय म्हणजे तुळशीपत्रच मिळालं नाही, मग असू दे म्हणजे तुलसीपत्रम समर्पयामी शब्दानेच का, हो मिळालं नाही तर काय करणार. दुर्वास मिळाला नाही, फुलं मिळाले नाही, पण आपण भगवंताला ते समर्पित करतो. कशाने? मनःपूर्वक. जाऊ द्या, देवाला माहीत आहे की सध्या काही मिळत नाही म्हणून न्यूनम संपूर्णता याती. जे न्यून आहे ते संपूर्ण करण्याची क्षमता ईश्वरात आहे. या ठिकाणी व्यास महर्षी म्हणतात, माझ्यातलं जे न्यून आहे ते आपण परिपूर्ण करा. मग नारद सांगू लागतात, अहो व्यास महर्षी, आपण सगळं काही केलं, तुम्हाला मी समाजासाठी अमुक केलं, वेद केले, वेदाचे 4 भाग केले, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य केले, पुराण केले. हे सगळं जरी केलं असलं तरी तुम्ही स्वतःहून भगवंताचं नामस्मरण अंतःकरणपूर्वक केलं नाही. भक्तियुक्त अंतःकरणाने तुम्ही चरित्र गायन केलं नाही. धर्म सांगितले, अर्थ सांगितले, काम सांगितले, मोक्ष धर्म सांगितले, पण हे लोकांसाठी सांगितले, स्वतःसाठी आत्मकल्याणार्थ तुम्ही काहीच केलं नाही. तुम्ही त्याच्या समाधानासाठी काहीच केलं नाही. म्हणून तुम्ही नैष्कर्म्य सुद्धा जर भक्तिरहित असेल तर ती निरुपयोगी आहे. म्हणून तुम्ही भगवंताचं नामस्मरण गायन, चरित्र गायन करा, भक्तियुक्त अंतःकरणाने करा. ते तुम्ही केलं नाही, ही तुमच्यातली चूक आहे. ततोन्यथा किंचन यद्वक्षता पृथक दृश्यस्तत कृतराम नामरूपीभी. भगवंताचं नाम, भगवंताचं रूप आणि त्याचे कार्य ज्या आनंदाने तुम्ही गायला पाहिजे ते गायले नाहीत. आणि म्हणून तुम्हाला ही स्थिती वाताहत नवरिवास्पदम. तुमची अवस्था कशी झाली तर ज्याप्रमाणे एखादी नाव समुद्रात जावी आणि वाऱ्याने जिकडं जाईल तिकडं जावी, तिचं नियंत्रण सुटावं, त्याप्रमाणे वाताहत निवास्पदम. ज्याप्रमाणे नाव ही वाऱ्याच्या झोताने, वेगाने ही दिशाहीन होते, त्याप्रमाणे तुमची अवस्था दिशाहीन झाली. आणि अशी दिशाहीन अवस्था तुमची झाल्यामुळं तुम्हाला काही सुधरेना. न कुत्रचित क्वापी न दुस्थिता मतीर लभेत वाताहत नौ दिवास्पदम. वाताहत
तुमची स्थिती वाताहत झाल्यासारखी झाली. वाऱ्याने तुमच्या जीवनाची नौका दिशाहीन झालेली आहे, तिला मार्ग सापडत नाही आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, यद वाक्य तो धर्म इति तर स्थितो न मन्यते तस्य निवारणं जनाः विचक्षणोस्यार्हति वेदुतुम विभो रणंत पारसे निमित्ते सुखम. भगवंताचं खरं सुख कशात आहे तर भगवंताचं नामस्मरण गाण्यात आहे. भगवंताचं नाव ज्या भक्तियुक्त अंतःकरणाने तुम्ही घ्यायला पाहिजे ते तुम्ही घेतलं नाही, बाकी सगळं काही केलं. तेव्हा माझं मत असं आहे की तुम्ही तसेव हेतो अप्रयतो कोविदो न लभ्यते यद धर्म धर्म. भगवंताचं जे उपधर्म आहे, भगवंताचा जो नाम रूप यांच्या निमित्ताने भगवंतानी ज्या चरित्र केलेत, उपचरित्र केलेत, ते सगळं तुम्ही त्याचं गायन केलं नाही. म्हणून तल्लभ्यते दुःख वदन्यत सुखम कालेन सर्वत्र गभीर राहून. समाज हा अत्यंत दुःस्थितीत सापडलेला आहे. काळाची स्थिती, काळाची गती अत्यंत गंभीर झाली आहे. अशा वेळेला तुम्ही भगवंताचं नाम आनंदपूर्वक भक्तिपूर्वक जर घेतलं नाही तर भगवंताचं दर्शन तुम्हाला होणार नाही, मनाला समाधान प्राप्त होणार नाही. म्हणून तद्धी स्वयंवेद भवाम तथापि. भगवान हा प्रादेश मात्रम भवतः प्रदर्शितम. भगवान हा तुमच्या जवळच आहे, मात्र आहे. केवळ काही अत्यतिष्ठत दशांगुलम. भगवान हा 10 अंगुळच, जसा आपला श्वास हा 10 अंगुळ बाहेर जातो, तसा ईश्वर 10 अंगुळ म्हणजे अगदी आपल्या जवळ आहे. तो सर्वत्र भरलेला आहे. श्वास किंवा ज्याप्रमाणे हवा सगळीकडेच आहे, ती आत आहे, ती बाहेर आहे, ती नाकात आहे, ती नाकाच्या जवळ आहे, ती नाकाच्या बाहेर आहे. त्याप्रमाणे ईश्वर सर्वत्र भरलेला आहे. पण त्या ईश्वराचं स्वरूप आपल्याला कळाल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही, भगवंताचं स्वरूप आपल्याला प्रगट होणार नाही, भगवंताचं दर्शन होणार नाही. त्यामुळं हा भगवान तुम्हाला प्रसन्न होण्यासाठी तुम्ही केवळ भक्तियुक्त अंतःकरण मनामध्ये ठेवा. अजम प्रजातम जगतः शिवाय. आपण जगाच्या कल्याणासाठी सगळं काही केलं, पण अंतःकरणपूर्वक भक्ती केली नाही. आणि अभिच्युतोर्थ कविभिर निरूपितो देवतत्व श्लोक गुणानुवर्णन. भगवंताचं गुणानुवर्णन, भगवंताचं चरित्र गायन हे तल्लीन होऊन करा. असं म्हटल्यानंतर त्यांनी आपलं पूर्वजन्म सांगायला सुरुवात केली. नारद म्हणतात, मी पूर्वीच्या जन्मामध्ये उपबर्हण नावाचा गंधर्व होतो. हे 11व्या स्कंधामध्ये सुद्धा हे चरित्र त्यांचं पुढे आलेलं आहे. त्यांनी सांगितलं 5व्या 6व्या 7व्या स्कंधानंतर याचं विवरण त्यांनी केलेले की मी उपबर्हण नावाचा गंधर्व होतो आणि यावेळेला ब्रह्मलोकामध्ये बसलो असताना चुकून माझ्या मनामध्ये थोडासा दुर्विचार आला म्हणा, किंवा माझं मन स्खलित झालं, चंचलित अशा माझ्या मनाची स्थिती झाली. हे पाहिल्याबरोबर ब्रह्मदेवानी ताडलं आणि त्यांनी सांगितलं, अरे हे उपबर्हण गंधर्वा, आता तू ब्रह्मलोकात बसण्याच्या लायकीचा नाहीस, कारण तुला मनामध्ये एक विचलता निर्माण झाली, चंचलता निर्माण झाली. ताबडतोब मला तिथून पृथ्वी तलावरती यावं लागलं आणि मी एका दासीच्या पोटी जन्म घेतला. त्यांनी सांगितलं, वर्णन केलंय, मी सुद्धा अहम पुरातीत भवे भवम मुने. मी फार पूर्वी उपबर्हण नावाचा गंधर्व होतो. रूप पेशल माधुर्य, माझं रूप फार चांगलं होतं, माझं गाणं फार चांगलं होतं, आवाजात गोडवा होता. फक्त एक चूक झाली, मन चंचल झालं आणि ताबडतोब मला या ठिकाणी पृथ्वी तलावर अधःपतित व्हावं लागलं. पृथ्वी तलावर मी जन्म घेतला एका दासीच्या पोटी आणि माझी आई दासी एका मंदिरामध्ये दास्यत्व करायची, झाड लोट ही करायची, सडा समार्जन करायची. त्या ठिकाणी काही मंडळी आलेली होती चातुर्मास्यासाठी, त्यांचे उष्टे वगैरे काढण्याचं ती काम करायची. त्याप्रमाणे अहम पुरातीत भवे भवे मुने, अहम पुरातीत फार पूर्वी मी
दास्यास्तु कश्चाचन वेदी वेदी नाम. दासीच्या पोटी जन्म मी घेतला. निरूपितो बालक एव योगिनाम शुश्रूषणे प्रावृषी निर्वेक्षराम. आणि माझी आई, माझे वडील लवकरच वारले आणि मी आणि माझी आई, लहान होतो मी 4-5 वर्षाचा, आणि माझी आई दररोज तिथे सडा समार्जन विलेपन करणे, त्याचप्रमाणे तिथे जी मंडळी चातुर्मास्यासाठी आलेली होती त्यांचे उष्टे काढणे, आणि मग त्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही भोजन घेत असतो. याप्रमाणे माझ्या आईचं आणि माझं दैनंदिन त्या ठिकाणी चाललेलं असताना मी अज्ञानी होतो. मला काहीच कळत नव्हतं. ते मय्य पेता खिलचापलार्भके. मी अत्यंत चपल बालक होतो. खेळामध्ये मी तल्लीन होतो. केनुवर्तीनं मी खेळामध्ये कधी चेंडू खेळ, कधी विटीदांडू खेळ, याप्रमाणे मी खेळामध्ये तल्लीन असायचो. आणि तिथे चातुर्मास्याचं व्रत चाललेलं होतं. लोक चर्चा करायचे, भगवंताचं कथागीत गायचे. मला काही कळत नव्हतं, पण माझी आई मात्र ऐकत बसायची आणि माझ्या कानावर हे पडायचं. त्यातून मला हळूहळू कृष्ण कथेची गोडी लागू लागली, भगवंताच्या कथेची गोडी लागू लागली. आणि चक्रुः कृपां यद्य पितुर्दर्शना दर्शना शुश्रूषमाणी मुनयोल्प भाषिणी. त्या ठिकाणी मी काही बोलत नसे, नुसतं अल्पभाषिणी. माझी आई सुद्धा कमी बोलणारी. त्याचप्रमाणे मी देखील जास्त तिथे बडबड करत नव्हतो, पण उच्चिष्ठ लेपानुमोदितो द्विजयी. त्या ठिकाणी जे काही उच्चिष्ठ असेल, उच्चिष्ठ म्हणजे खरोखरच उच्चिष्ठ नसतं. उच्चिष्ठ शब्दाचा अर्थ उरलेलं, म्हणजे पहिली पंगत होऊन गेली तर मागचं सगळं उच्चिष्ठ आहे अशी संकल्पना. तर उच्चिष्ठ म्हणजे काय, उष्ट केलंय का? आपण म्हणतो रामाला उष्टे बोरं दिले, म्हणजे का तोंडातून काढून दिले का? उष्टे म्हणजे आधी 1-2 खाऊन पाहिले, बाकीचे, त्याला हे उच्चिष्टच झालं ना. म्हणजे आधी जो पहिल्या पंक्तीला बसतो तो पहिल्या पंक्तीचा, पण नंतर बसणारा हा उच्चिष्टच खातो. म्हणजे त्यांचं उष्ट खात नाही, प्रत्यक्षात ताटातलं नाही, पण राहिलेलं उर्वरित, त्याला उच्चिष्ट म्हणतात. याप्रमाणे माझी आई आणि मी हे त्या ठिकाणी भोजन वगैरे करत असू. आणि एवं प्रवृत्तसे विशुद्ध चेतसस्त धर्म एवात्मरुचे प्रजा येते. त्याप्रमाणे कृष्ण कथेचं गायन चाललेलं, मोठं आनंदाचं वातावरण. आणि यावेळेला श्रावण भाद्रपद अश्विन हा महिना संपत गेला. आणि एकदा घटना अशी घडली की होता शरद प्रावृषिका वृषान, शरद ऋतू आला. त्याचप्रमाणे त्यावेळेला या शरद ऋतूमध्ये प्रावृषिकांमृत हरे शृण्वतो, म्हणजे ज्या वेळेला श्रावण भाद्रपद अश्विन या महिन्यामध्ये त्यांचे चातुर्मास्याचं व्रत चाललेलं, कथा चाललेली, कीर्तनं चाललेले, मी देखील त्यामध्ये अनुरक्त होतो. श्रद्धाधानस्य बालस्य दांतस्य अनुचरस्य. मी देखील मोठ्या आनंदाने ते ऐकत असे. खेळण्यामध्ये माझं लक्ष मात्र होतं. आणि एके दिवशी संध्याकाळच्या वेळेला माझी आई गाईची धार काढण्यासाठी गेली. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळं गाईची धार काढायला ती गेली गोठ्यामध्ये खरी, पण तिथे एकदम एक सर्प तिला चावला आणि सर्प चावून ताबडतोब त्या ठिकाणी मृत पावला. माझ्या आईचा मृत्यू झाला हे ऐकल्याबरोबर मला वाईट वाटलं. एकीकडं वाईटही वाटलं, पण दुसरीकडं वाटलं की अरे आता आपली आई तर गेली, मग आपण कोण आहेत? आपल्याला काय करायचं इथं थांबून? बरं झालं एका दृष्टीने आई गेली हे बरं झालं, पण हा आनंद नाही वाटला. पण आता आपण सुटलो असं वाटलं. आता आपण एकटेच फिरू, काय करायची? आईची जबाबदारी आपल्या डोक्यावरती घेण्यापेक्षा आई गेली हे बरं झालं. एका विचार केला की आता चातुर्मास्य तर यांचं संपलं, आपण इथून निघावं, म्हणून तिथून मी निघालो. आणि एकदा निर्गतो गे हा दुहंती निशिगाम पथी सर्पो दशपदा स्पृशा करून कृपणाम कालचोदिता. हा आईचा मृत्यू झाल्याबरोबर थांबलो नाही. मी तिथून जे निघालो, एकटाच निघालो, जिकडे वाट फुटेल तिकडे निघालो. आणि जाता 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 थेट खरवट बाटिंष्ट वेगवेगळ्या वनांनी, उपवन, त्याचप्रमाणे डोंगर, मोठमोठे झाडं, वृक्ष, नद्या, अरण्य पार करत 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 माझ्या पायात काहीच नव्हतं, काटे टोचायचे, पण
ते काटे तसेच पायात टोचलेले, रक्त निघतच आहे. दिशा तर माहीतच नाही, कुठे जावं कळत नव्हतं. आपण एकटेच फिरायला लागलोय आणि थेट खरबट वाटून वनानी उपवनानीच गिरी डोंगर पार करत 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 एकाकी अवस्थेत निघालो. बरं, दिशा काहीच नव्हती, कुठं जायचं हे ठरवलेलं नव्हतं, काय करायचं हे ठरवलेलं नाही आणि अज्ञानी अवस्था. अशा काळात काय करावं? फिरत 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 कधी कधी मला अचानक चमत्कार व्हायचा. डोळ्यासमोर काहीतरी चमकायचं आणि वाटायचं हे ईश्वर आहे का, हे देवच असावेत. एकदम माझ्या अंतःकरणामध्ये भगवान प्रगट व्हायचे, पण ताबडतोब गुप्तही व्हायचे. आणि मग एके दिवशी मला हा शब्द साक्षात्कार असा झाला की भगवंताचं ध्यान स्मरण करता 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 भगवंतांनी मला स्वप्न साक्षात्कार म्हणा, शब्द साक्षात्कार म्हणा, असे साक्षात्काराचे प्रकार आहेत. त्यापैकी भगवंतांनी फिरता फिरता भगवंताचं ध्यायतश्चरणाम भोजम, भगवंताचं ध्यान करायचं आणि भगवंताच्या नामासाठी, भगवंताच्या भेटीसाठी माझं अंतःकरण आतुर झालं, उत्कंठित झालं. प्रेमाश्रू अंतःकरणातून येऊ लागले. परंतु एकदम एके दिवशी भगवंतांनी मला क्वचित दर्शन दिलं आणि सांगितलं की तुला या जन्मामध्ये तुला मुक्ती नाही, या जन्मामध्ये मी तुला दर्शन देणार नाही. का तर हा जन्म अजून तुझा कच्चेपणाचा आहे, अजून तू परिपक्व झाला नाहीस, केवळ अपक्व अवस्थेत आहेस तू, तुझी अवस्था अजून परिपक्व नाही. त्यामुळं मी तुला आज दर्शन देणार नाही. अविपक्व कषायाणाम दुर्दर्शोहम कुयोगिनाम. मला साक्षात्कार झाला, शब्द साक्षात्कार झाला. कुणीतरी माझ्या कानामध्ये हे शब्द टाकले की अरे तू हे सगळं करतोयस, परंतु माझं दर्शन तुला आज होणार नाही, कारण अविपक्व कषायाणाम, तू अजून अविपक्व आहेस, अपक्व आहेस, कच्चा आहेस, अजून पक्केपणा तुझ्या अंतःकरणात झाला नाही. आणि मी मोठमोठ्या योग्यांना तर प्राप्त होत नाही, तुला कसा प्राप्त होईल इतक्या लवकर? म्हणून दुर्दर्शोहम कुयोगिनाम, मी दुर्दर्श आहे, माझं दर्शन मोठा अवघड आहे. तेव्हा तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या अंतःकरणामध्ये ही भक्ती तशीच ठेव. सकृत दर्शितम रूपम एतत् कामाय तेन घ. पुढच्या जन्मामध्ये तुला मी दर्शन देईन. आणि असं घडलं. आणि त्यानंतर मात्र तिथून पुढे माझा जन्म तसाच गेला. पुढे नंतरचा जन्म मला प्राप्त झाला आणि आता मी मुनी नारद रूपाने, म्हणजे जेव्हा ब्रह्मदेव यांनी सृष्टी निर्माण केली, सगळा प्रलय झाला, प्रलयाच्या नंतर जेव्हा ब्रह्मरात्र झाली, नंतर ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, ते पाद्मकल्पामध्ये, म्हणजे पहिल्या कल्पात, पाद्मकल्पामध्ये, आता सध्याचा कल्प हा वराह कल्प आहे, पण सगळा पहिला कल्प हा पाद्मकल्प आहे. कल्प त्याचप्रमाणे युग ह्या संकल्पना भिन्न भिन्न आहेत. या पाद्मकल्पामध्ये पहिल्यांदा जेव्हा भगवंतांनी सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवानी, तेव्हा मी भगवंताच्या ब्रह्मदेवाच्या मांडीपासून जन्माला आलो. उत्संगात नारदात जज्ञे, असं वर्णन पुढच्या स्कंदामध्ये आलेलं आहे. याप्रमाणे पुढे मी मात्र नारद म्हणून जन्माला आलो आणि मग मात्र मी ठरवलं की आता कुठेही गुंतायचं नाही. याप्रमाणे कल्पांत इदमादाय शयाने स्मभ्युदन्वतः शशईशोरुण प्राणम विवेशेंतरहम विभोः. सहस्रयुगपर्यंतम, हजारो युग मी त्या पाण्यामध्येच होतो. आणि नंतर मात्र मरीची, त्याचप्रमाणे इतर अंगिरा हे ऋषी जेव्हा जन्माला आले, त्यावेळेला मी त्यांच्यासोबत जन्माला आलो. प्राणेभ्यो हंच जज्ञिरे अंतर्बहिष्ठ लोकांशी पर्यभ्यस्कंदित स्वतः. आणि मग मात्र मी हातामध्ये ही वीणा घेतली, जी वीणा तुम्हाला दिसते, देवदत्त मिमां वीणाम. देवदत्त असं नाव आहे, नारदाच्या वीणेचं नाव देवदत्त आहे. ही देवदत्त वीणा मी तेव्हा घेतली आणि या वीणेमध्ये फक्त भगवंताचं नामस्मरणच मी करत 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 आनंद, माझ्या आनंदामध्ये मी तल्लीन होतो. त्याप्रमाणे देवदत्त मिमां वीणाम स्वरब्रह्म विभूषिताम. ही वीणा म्हणजे स्वरब्रह्म विभूषिताम. ही वीणा स्वरब्रह्म निर्माण करणारी आहे, नाद ब्रह्म निर्माण करणारी आहे, नादातून ब्रह्माचा आनंद प्राप्त करून देणारी आहे. नाद ब्रह्म मूर्तले गंगापय असळले पतिव्रते आले वृद्धाप्यका.
माऊलींनी म्हटलंय नाद हा ब्रह्मरूपच आहे. नाद असा लागला पाहिजे की ब्रह्मानंदामध्ये माणूस तल्लीन झाला पाहिजे. म्हणून नाद संवेदना सुद्धा ब्रह्मानंदापर्यंत जाऊ शकते. पण तो ओंकाराचा नाद, तो वीणेचा नाद हा आपल्याला भगवंताच्या जसा मुरलीचा नाद आहे. काय हो मुरलीचा नाद भगवंताच्या? मुरली भगवंताची की ज्यामुळं हे नदीचं प्रवाह देखील थांबत असे, यमुनेचा प्रवाह थांबत असे, गिरी गौहर देखील पशु पक्षी देखील तिथं जमत असत. माणसं तर त्यामध्ये तल्लीन होतच होते, पण पशुपक्षी देखील तल्लीन होतोय. याचं काय कारण आहे तर स्वर ब्रह्म विभूषिताम, तिथे स्वर ब्रह्म होतं. तो स्वर हा ब्रह्मरूपच होता, तो आनंदरूपच होता. ब्रह्म म्हणजे आनंद, ब्रह्म म्हणजे दुसरं काहीच नाही. ब्रह्मामध्ये आनंद स्वरूप आहे. हा आनंद जर मिळाला तर कुणी एकरूप होणारच की, कुणी तल्लीन होणारच की. म्हणून आनंद सर्वांना सारखा आहे. या दृष्टीने देवदत्त मिमां वीणां स्वर ब्रह्म विभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहम्. आणि या भगवंताचं गायन करत करत मूर्छयित्वा, त्याची मूर्छना असते. म्हणजे त्या स्वरांचा जो आरोह अवरोह आहे, त्याची जी मूर्छना आहे, त्या मूर्छनेमध्ये मी इतका तल्लीन होतो की भगवंताच्या नामस्मरणामध्ये मी ती मूर्छना गात गात हरिकथाम, मी भगवंताची कथा गात 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 तल्लीन झालेलो आहे. आता मात्र माझं मन कुठेही जाणार नाही. याप्रमाणे प्रगायत स्ववीर्य आणि तीर्थपाद प्रियश्रवा, मी हा भगवंताचं गायन करत 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 तल्लीन होतो. आणि आता माझी स्थिती अशी झालेली आहे, म्हणजे नारदाचं महत्त्व एवढं आहे, नारदाला एवढा अधिकार प्राप्त झाला आहे. ते म्हणतात आहूत एवमे शीघ्रम दर्शनम याती चेतसी. मागच्या जन्मामध्ये मी भगवंताच्या दर्शनासाठी तळमळत होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की तू अजून अभिपक्व कषायाणाम, तू अजून परिपक्व नाहीस, परिपक्व झाल्यानंतर तुला दर्शन मिळेल. आता माझी स्थिती अशी आहे आहूत एवमे शीघ्रम, मी भगवंताला बोलावल्याबरोबर भगवंत माझ्यासमोर उभा राहतो. आहूत म्हणजे बोलावणे, आवाहन करणे. आपण मग करतो आवाहन, अग्नीचं आवाहन केलं, इंद्राचं आवाहन केलं, चंद्राचं आवाहन केलं, म्हणजे सुपारी मांडली. अहो देव आला काय तिथं? कुठे येतो? अहो तेवढं सामर्थ्यच राहिलं नाही. आपण गणपतीचं आवाहन करतो, मग गणानांचा गणपती म्हणतो, पण सुपारी मांडतो गणेश त्या ठिकाणी येण्यासाठी जी आपल्यात ताकद असायला पाहिजे ती नाहीये. म्हणून आता आपण म्हणतो ना, शापन आता मारी आशीर्वाद वचहीला आता तारी. आता तुमचा शापही लोकांना मारत नाही आणि आशीर्वादानेही कल्याण होत नाही. काय म्हणले तुम्ही तर आशीर्वाद दिला होता चिरंजीव, दुसऱ्या दिवशी मेला. काय झाला आशीर्वाद? म्हटलं आता माझ्या तर शक्ती राहिली नाही. आपण आपली शक्ती, आत्मशक्ती निर्माण करावी लागते. आपण चिरंजीव असा आशीर्वाद दिल्यानंतर समोरचा दीर्घायुष झाला पाहिजे. नाही तर दुसऱ्या दिवशी काय म्हणले तुम्ही तर काल आशीर्वाद दिला आणि आज तर गेला ग्रहस्थ. काय झालं? तुमच्या शब्दाला किंमत राहिली नाही, पत राहिली नाही. पत कोणात? पत आपल्यात राहिली नाही. का तर तप राहिलं नाही म्हणून पत राहिली नाही. तप आणि पत, जर तप केलं तरच पत राहते. ही पत अध्यात्मातली पत आहे बरं का. व्यवहारातली पत पैशावरती असते आणि अध्यात्मातली पत ही तपावर असते. ही आपण तपश्चर्या करत नाही. तपश्चर्या म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाचा निग्रह, आपण स्वतःवरती केलेलं नियंत्रण, याला तप असं म्हणतात. म्हणून तप हे तपन करणे यातून तयार झाले. तेव्हा ते म्हणतात की आज माझी स्थिती अशी आहे, आज माझी ताकद अशी आहे की आहूत इव मे शीघ्रम, मी भगवंताचं आवाहन केलं की भगवान माझ्यासमोर येऊन उभा राहतो. दर्शनम याती चेतसा, याप्रमाणे येतं ध्यातुर चित्ताना मात्र स्पर्शे जया मोहू. याप्रमाणे भगवंताचं आपण तुम्ही देखील माझ्याप्रमाणे चरित्र गायन करा, तल्लीन होऊन गा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने गा. जर भक्ती नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. भक्ती विना वश नोहे. आपण म्हणतो ना, देव हा भक्तीशिवाय वश नाही. भक्ती विना वश नोहे त्यांनी सांगितलंय. कशा कशाने हो म्हणे, तर
वीणाने वा मृदंग नादाने. वीण्याने भगवान प्रसन्न होत नाही. केवळ वीणा वाजवत बसलं तर देव प्रसन्न होत नाही. भक्ती नसेल तर काय करायचे? नुसत्या हात चाललेत, नुसते बोट चाललेत. भक्ती विना वशनो हे वीणेने वा मृदंग नादाने. ते म्हणतात कशामुळं? मृदंग वाजवले देव कसा प्रसन्न होईल हो? पण मृदंग वाजवला फक्त हाताने, अंतःकरण भगवंताजवळ कुठं आहे? मृदंग वाजवला 2 हातांनी, पण त्या मृदंगामध्ये तल्लीनता भगवंताच्या नामस्मरणाची नसेल तर नुसत्या मृदंगाने देव प्रसन्न होत नाही. मग कशाने होतो म्हणे? ते म्हणतात, त्याने उदाहरण दुसऱ्या आर्येच्या खालच्या ओळीत दिलेलं आहे की नुसत्या वीणेने, वीणावादनाने, मृदंगनादाने भक्तीशिवाय देव प्रसन्न होत नाही. कशामुळं? ते म्हणतात, अहो कन्यादान फलाते केवी पावे मृदंगनादाने. आता इथं मृदंगनादाने दोन्हीकडे आहे, पण दोन्हीचा अर्थ भिन्न आहे. मला म्हणले कन्यादानाचं फल पाहिजे. मग कन्यादानाचं फळ काय? म्हणे मुलगीच नाहीये. मग कन्यादानाचं फळ तर प्राप्त करून घ्यायचंय आणि मुलगी तर नाही. बरं म्हणजे तुम्ही एक काम करा. एकाने सांगितलं, तुम्ही 1 लाकडाची बाहुली करा, 1 लाकडाची मातीची बाहुली करा आणि तिचं दान करून टाका. म्हणजे झालं, कन्यादान झालं. मृदंग, मृत अंग म्हणजे लाकडाची बाहुली. मृत म्हणजे माती असो, लाकूड असो, भौतिक गोष्टी असो. त्यांनी तयार केलेली बाहुली, 1 लाकडाची बाहुली दान केली. ते म्हणले काय झालं? म्हणले हो केलं ना. मग कन्यादानाचं फळ मिळेल का? कसं मिळेल? म्हणले का? दिली ना म्हणे बाहुली. हो म्हणले पण तुमचं अंतःकरण दिलं का? 1 लाकडाची बाहुली 5 रुपयाची विकत आणली, देऊन टाकली. त्यात काय अंतःकरण आहे? अंतःकरणाला पीळ पडला का? अंतःकरणाला पीळ पडला नाही. अंतःकरण ओलं झालं नाही. अंतःकरण आतून रडू आलं नाही, रडू फुटलं नाही, प्रेमाने दाटलं नाही. तर मग या मृदंगनादाने, मृदंग मृत अंग, अंगना मृत अंगना दाने, लाकडाच्या बाहुलीचं दान केलं तर कन्यादान का? अंतःकरणपूर्वक एखादी गोष्ट केली तरच फळ मिळतं, अन्यथा नाही. म्हणून भक्ती विना अवश्य नव्हे. भक्तीशिवाय भगवान प्रसन्न होत नाही. भजने सहजा नृणाम. आणि म्हणून ही भक्ती भजनपूर्वक भगवंताचं भजन केलं पाहिजे. भजन म्हणजे आता पंचांगातली एक गोष्ट आहे. पंचांग, एक पंचांगकार होता, मोठा भविष्यकार होता. एक गृहस्थ आला, तो पूजा करत होता आणि तो म्हणला, म्हणले महाराज म्हणले तुम्हाला नमस्कार असो, पण तुम्ही तर पूजेत येत. म्हणले काय अडचण काय? अहो म्हणले माझी 1 तोळ्याची मुदी हरवली. 1 तोळ्याची? आज ते 51,000च्या वर गेलाय म्हणले भाव. आणि तेवढी मुदी? हो म्हणले सकाळी काय गडबडीत उठलो, 1 तोळ्याची मुदी हरवली. कुठं हरवली? तेच तुम्ही सांगा ना. म्हणजे मला कुठं हरवली कळलं असतं तर मी शोधली असते, तुमच्याकडे कशाला आलो असतो. कारण पंचांग जे पाहतात ते पंचांग पाहण्यामध्ये आपल्याला 5 गोष्टी असतात. तिथी, वार, नक्षत्र, ग्रह आणि योग. तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग, हे 5 गोष्टी. या 5 गोष्टी असल्या म्हणून त्याला पंचांग असं म्हणतात. तिथी कोणती आहे, वार कोणतं आहे, नक्षत्र कोणतं आहे, करण कोणतं आहे आणि योग कोणतं आहे. बरं म्हणजे ठीक आहे. मग त्यांना मुलगा होता, मुला हात मारले, इकडे रे ते पंचांग काढ. ज्यांची मुदी हरवलेली सांगायची आहे पंचांग काढ. त्यांनी काढलं. म्हणले आता मी तर पूजेत आहे, पण मी सांगतो तुला, पहा म्हणले यांची मुदी कुठे हरवली पहा. एक तर्क म्हणून पंचांगात काही गोष्टी सांगितलेल्या. कोणत्या नक्षत्रावर हरवलं म्हणजे सापडतं. अंधमिंद, चिपटिपिट, सुलोचन असे 4 प्रकार आहेत. अंध नक्षत्रावर हरवलं, मग अंध नक्षत्राचे सुद्धा नक्षत्र त्यांनी दिलेले आहेत. कोणते नक्षत्र धरले, कोणते मंद आहेत, कोणते तिबित आहेत आणि कोणते सुलोचन आहेत. सुलोचन नक्षत्रावर जर हरवली तर मग मात्र सापडतच नाही, प्रयत्न किती करा. आता तो बघायला लागला. म्हणजे कुठं बघावं? हो म्हणजे मुदी त्यांची हरवली आहे. ती हरवलेली मुदी कुठल्या दिशेला आहे, कुठं पडली आहे, ती सापडेल का नाही, हे कुठं पाहू म्हणले. काय कळलं ना. पंचांग नुसतं उघडलं,
पण काय कळतं त्यातलं? पंचांग उघडलं पण त्यातलं ढेकळं कळायला पाहिजे ना काहीतरी. तो म्हणलं कुठं बघू बाबा? ते म्हणले भजने सहजा नृणाम. भ म्हणजे भजन. आता इकडं परमार्थाच्या बाबतीत भजन म्हणजे भजन, भगवंताचं नामस्मरण. आणि इकडे भज या शब्दाचा अर्थ भजन म्हणजे भ शब्दाचा अर्थ तारा असा आहे. भनतारा, नक्षत्र, भनतारा असं आपल्याला त्यांच्या शब्दांच्या अर्थामध्ये कळतं. शब्दकल्पतरू किंवा जे काही शब्दांचे जे संग्रह आहे त्यामध्ये त्यांनी भम म्हणजे नक्षत्र गण असं म्हटलं. म्हणजे कुठं पाहावं लागतं तर भजने, भ नावाच्या खाण्यात, नक्षत्राच्या खाण्यात. अंधमंद तिबीट सुरू होते या नक्षत्राच्या खाण्यात बघावं लागतं. मुदी हरवलेली जर सापडायची असेल तर भजने सहजा नृणाम. तुम्हाला तिथीवर न तिथी नैव करणे, तिथीत बघून चालत नाही. न योगे नैव करणे, योगात बघून चालत नाही, करणात बघून चालत नाही. मग कुठं बघावं लागतं? भजने सहजा नृणाम. योग बघून चालत नाही तिथं. वैद्युती योग आहे का दुसरा योग आहे तो योग बघून चालत नाही, करण बघून चालत नाही. मग भजने नक्षत्राच्या खाण्यात बघावं लागतं कोणत्या नक्षत्रावर हरवली. मग त्यामध्ये जे आपले नक्षत्र आहेत त्या 27 नक्षत्रापैकी काही काही गट केलेले आहेत त्यांनी. त्या गटाच्या दृष्टिकोनातून आपण बघावं लागतं की कोणत्या गटामधल्या नक्षत्रावर ही हरवली कोणत्या वेळेला. आणि त्याच्यावरून सांगावं लागतं की तुम्हाला सापडेल की नाही सापडणार. पूर्वेला सापडेल का, पश्चिमेला सापडेल, दक्षिणेला का, उत्तरेला का, पाण्याच्या ठिकाणी का, कुणी चोरांनी नेली मग चोर कसा आहे तो आणून देईल का, सहज सापडेल का, कष्ट करून सापडेल का सापडणारच नाही. हे कुठं बघावं लागतं? भजने, नक्षत्राच्या खाण्यात. म्हणून न योगे नैव करणे, भजने सहजा नृणाम. म्हणून एकीकडं ज्याप्रमाणे भजन म्हणजे भगवंताचं भजन. देव कुठे सापडतो म्हणले? देव मृदंगाच्या नादात नाही सापडत, देव टाळाच्या नादात नाही सापडत. देव भजने सहजा नृणाम, भजनात सापडतो. आणि इकडे हरवलेली मुदी सुद्धा भजनातच पाहावी लागते, म्हणजे नक्षत्राच्या खाण्यात पाहावी लागते. असो, याप्रमाणे सांगायचं असं की नारदांनी हा उपदेश व्यास महर्षींना केला आणि सांगितलं की भवसंधू प्लवो दृष्टो हरिचर्यानुवर्णनम. त्या भवसिंधूच्या पार जर तुम्हाला जायचं असेल तर हरिचर्यानुवर्णनम, भगवंतात्मा तथात्मा धान शाम्यती. भगवंताची कथा, जन्म, रहस्य हे आपण मोठ्या आनंदाने का. भक्त आत्मतोषणम, आत्मतोषणम तुमच्या स्वतःच्या मनाच्या समाधानासाठी. तुम्ही आत्तापर्यंत केलं ते लोकांसाठी, पण स्वतःसाठी काही करा ना. आपण स्वतःसाठी वेळच काढत नाही, सगळं करतो लोकांसाठी, पण स्वतःसाठी वेळ, सकाळी योग करा, स्वतःसाठी वेळ काढा. नाही नाही, आपल्याला आपल्यासाठी वेळच नाही. आपल्या स्वतःच्या साठी चिंतन, मनन, निधिध्यासन आपण केलं पाहिजे. याप्रमाणे जन्म कर्म का हो एवं संभाष्य भगवान नारदो वासवी सुताम. याप्रमाणे जो गंधर्व ही उपरिचर नावाचा जो गंधर्व होता किंवा हा जो वसू होता त्याची मुलगी वासवी आणि त्याच्यापासून व्यास झाले म्हणून त्यांना वासवी सुतम असं म्हटलं. तो उपरिचर गंधर्व होता किंवा उपरिचर वसू होता, त्यांच्यापासून हा झाला. एवं संभाष्य भगवान नारदो वासवी सुतम. याप्रमाणे नारदाचा आणि व्यासांचा संवाद झाला. आमंत्र वीणाम रणयन. आणि मग व्यासांना त्यांनी एवढं सगळं सांगितलं. व्यासांचं मन आनंदलं, त्यांच्या मनातलं दुःख ताबडतोब मावळलं. व्यासांनी नारदाला नमस्कार केला आणि नारद त्या ठिकाणून निघून गेले. पुन्हा एकदा आपली वीणा हातात घेतली आणि भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. तिथून निघून गेले. त्याने वर्णन केले, अहो नारद हे रमयात्यातुरं जगत. जे जग आतुर आहे, जे जग दुःखी आहे, त्या दुःखी जगाला समाधानी
सगळ्या जगामध्ये वावरतात. नारदाचं विचरण, नारदाचं फिरणं, नारदाचं सर्व जगामध्ये पर्यटन हे कसं आहे? तंत्र्या रमयत्या तुरन जगत. जे जग आतुर आहे, आतुर म्हणजे दुःखी आहे. आतुर शब्दाचा अर्थ अनेक आहे, त्यापैकी इथं दुःखी, कष्टी. जे जगातले लोक आतुर झालेले आहेत, दुःखी झालेले आहेत, त्याचप्रमाणे वेदनेने विभळत आहेत, त्यांना समाधान करण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी नारद सगळ्या जगामध्ये वावरतात. याप्रमाणे शांगधन्वनः गायन माद्यन निधम तंत्र्या. जे गायन करत 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 सर्व जगामध्ये फिरतात आणि लोकांचे दुःख नष्ट करतात. याप्रमाणे शौनक यांनी प्रश्न विचारला, निर्गते नारदे सूत. नारद निघून गेल्यानंतर काय घडलं ते आम्हाला सांगा. मग सूत सांगू लागले, ब्रह्मनद्याम सरस्वत्याम आश्रम पश्चिम तटे. या ठिकाणी सरस्वतीच्या पश्चिम तटाकावरती या व्यासांचा आश्रम होता. शम्या प्रासीती प्रोक्त. या सरस्वती नदीच्या पश्चिम तटाकावर प्रास हा आश्रम होता. त्या ठिकाणी बसले आणि ऋषीनाम सत्रवर्धन हा आश्रम जो होता तो बोरांच्या झाडांनी व्याप्त होता. त्यामुळे त्या आश्रमाला बदरिका आश्रम असे म्हणतात. बोरांचे खूप झाडं होते, गच्च बोरांच्या झाडांनी भरलेलं हा परिसर होता. त्यामुळे बदरी शंड मंडिते आसीनोपस्पृश्य त्या ठिकाणी गेले, नदीवर स्नान केलं, आचमन केलं आणि भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली. भक्तियोगेन मनसे सम्यक प्रणीते मले. आणि भगवंताचं नामस्मरण करत करत आपल्या आनंदामध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झाले. याप्रमाणे करता 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 यस्यां श्रूयमाणानां कृष्णे परमपुरुषे मोहभया पहा. याप्रमाणे आणि मग या वेळेला त्यांनी प्रश्न उपस्थित केला की कोणत्या समयी कोणत्या कारणासाठी ही संहिता व्यासांनी निर्माण केली ते आम्हाला सांगा. त्यांनी सांगितलं की या वेळेला मग व्यासांनी शांत आश्रमामध्ये बसून भागवत संहिता तयार केली. आणि पहिल्यांदा सगळ्यात पहिला त्यांचा शिष्य म्हणजे त्यांचा पुत्र शुकम अध्यापयामास. त्यांनी आपल्या मुलाला ती शिकवली, ऐकली नाही नुसती, शिकवली. त्यांचं अध्यापन केलं, या संहितेचं अध्यापन केलं. यस्यामय श्रूयमाणायाम कृष्णे परमपुरुषे भक्तिरुत्पते मुसा शोकमय भो मोहभयापहा ससंहितां भागवतीं कृत्वानुक्रम्य चात्मजं शुकमध्यापयामास निवृत्तिनिरतं मुनी. निवृत्तिनिरत, जे निवृत्तीमध्येच तल्लीन होते, ज्याला आपण प्रवृत्तीमध्ये कधी आलेच नाही, जे कधी संसारात आलेच नाहीत, परमार्थामध्ये ब्रह्मानंदामध्ये जे तल्लीन होते, अशा शुक या त्यांच्या पुत्राला त्यांनी ही संहिता शिकवली. शुकम अध्यापयामास, शुकाला ही संहिता शिकवली. निवृत्त निरतम मुनी असं म्हणतात की शुकाचार्य यांनी ही संहिता आत्मसात केली. दुसरी एक उपकथा अशी आहे की जेव्हा शंकर पार्वतीला हे सगळं ज्ञान सांगत होते त्यावेळेला शुक हे पोपटाचं रूप घेऊन त्या ठिकाणी बसले होते एका झाडावर आणि हे ऐकत होते. असं हुंकार देत होते. त्यावेळेला नंदीला वाटलं अरे कोण हुंकार देते, म्हणून नंदी धावला की कोण या दोघांची ही जी ब्रह्मचर्चा आहे कोण ऐकतंय, तिसरं कोणी ऐकू नये म्हणून. म्हणजे का ऐकू नये तर जो अज्ञानी आहे किंवा जो यावरती विश्वास न ठेवणार आहे, या ठिकाणी पात्रता महत्त्वाची आहे ना, नाही तर मग अशिष्यायन देयम, अशिष्याला हे देऊ नये. ज्याला कोणत्याही प्रकारची श्रद्धा नाही, जो केवळ वादविवाद करणार आहे, त्याला हे ज्ञान देऊ नये असा संकेत आहे. त्यामुळं कुणीतरी हे ऐकतंय म्हटल्यावर हा नंदी धावला. तेवढ्यात हा पोपट उडाला आणि जे उडाला तिथून तो व्यास महर्षींच्या पोटामध्ये शिरला आणि नंतर व्यास महर्षींच्याकडून त्यामधून तो बाहेर पडला. याप्रमाणे शुकाचा जन्म झाला, शुकाचार्य म्हणून असं वर्णन उपकथेमध्ये आलेलं आहे. याप्रमाणे शौनकाने सांगितल्यानंतर, सुताने हे सांगितल्यानंतर परीक्षितोथ राजस्य जन्मकर्म विलापन. आता ही कथा
परीक्षित राजाला कधी सांगितली, कशी सांगितली हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. घटना अशी घडली की मी कधी ऐकलं हे, त्यांच्या शुकाचार्यांच्याकडून मी हे ज्ञान कधी ऐकलं, तर जेव्हा त्यांनी परीक्षितीला सांगितलं त्यावेळेला. तर परीक्षितीला हे ज्ञान कसं सांगण्यात आलं हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. ती घटना, तो घटनाक्रम सांगायला सुरुवात केली. संस्थांच्या पांडुपुत्राणाम बक्षे कृष्ण कथोदयम. या ठिकाणी संस्था म्हणजे समाप्ती, मृत्यू असा आहे. संस्थांच्या पांडुपुत्राणाम, जेव्हा पांडवांचा नाश झाला, पांडव जेव्हा स्वर्गारोहण पर्वापर्यंत गेले, स्वर्गारोहण त्यांचं झालं, ते नष्ट झाले. आणि पांडुपुत्र जेव्हा नष्ट झाले, संस्थांच्या पांडुपुत्राणाम, पांडूचे पुत्र अर्थात हे पांडव, बक्षे कृष्ण कथोदयम, त्यानंतर ही कृष्ण कथा उदयाला आली. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. यदा मृधे कौरवसृंजयानाम वीरेश्वधो वीरगतिं गतेषु वृकोदराभिद्ध गदाभिमर्श बगुनो रुदंडी धृतराष्ट्रपुत्रे. या ठिकाणाहून आता हे भागवत कधी सांगण्यात आलं हे सांगायला सुरुवात केली. एकदा ज्या वेळेला यदा मृधे कौरवसृंजयानाम, कौरव पांडवांचं युद्ध झालं, 18 दिवसांचं युद्ध झालं, समाप्त झालं. शेवटच्या दिवशी फक्त दुर्योधन शिल्लक राहिला, बाकी सगळे समाप्त झाले. 99 कौरव मारले, त्याच्याबरोबरचं सगळं सैन्य समाप्त झालं. 11 अक्षौहिणी सैन्य कौरवांच्याकडून होतं, 7 अक्षौहिणी सैन्य पांडवांच्याकडून होतं. हे सगळं समाप्त झालं. यदा मृधे कौरवसृंजयानाम वीरेश्वथो वीरगतिं गतेषु वृकोदराभिद्ध गदाभिमर्श. आणि भीमाचं आणि दुर्योधनाचं घनघोर युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये भीमाने सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांनी ठरवल्याप्रमाणे, प्रतिज्ञा केल्याप्रमाणे दुर्योधनाच्या मांडीवर गदा मारली. गदाभिमर्श, मांडीवरती गदा मारली, मांडी फोडली आणि त्यातून भळभळ 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 रक्त येऊ लागले. आणि मांडी फुटल्याबरोबर दुर्योधन खाली पडला आणि हे सगळे पांडव निघून गेले, भीमही निघून गेले. तिथे दुर्योधन विव्हळत पडला. तो तिथून एका विहिरीमध्ये लपलेला होता, त्या विहिरीच्या काठाशी बसला. तिथे कोणी नाही त्याच्या जवळ, कारण सगळेच मेलेले होते. कोण आहे, सांत्वन करायला सुद्धा कुणी नाही. या वेळेला भरतो प्रियम द्रौणी रीती स्म पश्चन. या वेळेला द्रौणी म्हणजे अश्वत्थामा यांनी पाहिलं, अरे आपल्या मित्राची वाईट अवस्था झाली, आता त्याच्या जवळ जायला कुणी नाही, त्याचं सांत्वन करायला कोणी नाही, त्याचे अश्रू पुसायला कोणी नाही, मग आपण काय कामाची. अरे आपल्या वडिलांना यांनी गुरु मानलं आणि आपण ज्याला कायमस्वरूपी याच्यासोबत राहिलो, कधी अंतर दिलं नाही, आणि शेवटच्या क्षणी याच्यासोबत कोणी नसताना आपण दूर होणं बरं नाही, कारण तो एक शिल्लक राहिला होता. हा द्रौणी म्हणजे अश्वत्थामा, तो तिथं जवळ गेला. भरतो प्रियम, कशामुळं भरतो प्रियम, आपला प्रिय मित्र आहे. आणि ज्यांच्या अन्नावर आपण पोचलो, त्यांनी भरण पोषण केलं ना, याच्या अन्नावर आपले वडील पोचले, याच्या अन्नावर आपण पोचलो, मग आता मिठाला जागणं आवश्यक. म्हणून आपल्या मित्राच्या सांत्वनासाठी तिथे गेला आणि कृष्णासुतानाम स्वपताम शिरामसी उपाहरत. घटना अशी घडली, तो दुर्योधनाला म्हणा, अरे दुर्योधना, तू काही काळजी करू नकोस. तू जरी मृत्यूपंथाला लागला असलास आणि भीमाने तुला नको तिथे गदा मारली, कारण मांडीवर मारणं काही युद्धाचा नियम नव्हता, कारण बलराम दादाने तर नकारच दिला होता, हे युद्ध बरोबर नाही म्हणून सांगितलं. पण कृष्णाने सांगितलं की इथेच गदा मारली पाहिजे, कारण तोच भाग थोडासा त्याचा मऊ राहिलेला होता, नाजूक राहिलेला होता. बाकी सगळं अंग वज्रांग झालेलं होतं त्यांच्या आईच्या दृष्टीमुळे. गांधारींनी त्यांच्याकडे पाहिलं, या वेळेला सगळं अंग वज्रांग झालं, पण तेवढा भाग मात्र त्याचा नाजूक राहिला. याप्रमाणे तिथे भीमाने गदा मारल्याबरोबर तो विभळत खाली पडला. आता प्राणच जायचे फक्त शिल्लक राहिले. यावेळेला अश्वत्थामा तिथे आला. अश्वत्थाम्याने तिथे संध्याकाळच्या वेळेला आल्याबरोबर त्यांनी त्याचं सांत्वन केलं. तू काही काळजी करू नकोस, अरे तुझा जरी मृत्यू झाला आणि तू स्वर्गात गेलास तरी सुद्धा स्वर्गात तू हसशील असं कर्म मी करीन, तू काय काळजी करतोस, तुझा मित्र जिवंत असताना तू काळजी करू नकोस. आणि मग त्यांनी एक गोष्ट दाखवली, एक घरटं दाखवलं. तेव्हा म्हणे काय घरटं, दुसऱ्या एका पुराणामध्ये ही कथा आली. त्याने असं दाखवलं
की एक घरटे आहे, या घरट्यामध्ये कावळ्याची पिलं ही गुबड खाऊ लागले रात्रीच्या वेळेला. हा, हे जो दिवाभीत आहे ते दिवाभीत कावळ्याची पिलं रात्रीच्या वेळेला खातोय एवढं दाखवलं त्यांनी. बस आता एवढं शिल्लक राहिले म्हणजे रात्रीच मारणे एवढं शिल्लक राहिले. आता मी सगळे धर्म कर्म बाजूला ठेवणार, कारण तुला जर अधर्माने मारलं तर मी देखील अधर्म स्वीकारणार. आणि हातात तलवार घेतली. तू काही काळजी करू नकोस, रात्रीच प्रतिज्ञा केली, अद्य निष्पांडवी पृथ्वी, मी आज निष्पांडवी पृथ्वी करणार, एक अंकुर शिल्लक ठेवणार नाही. आणि म्हणून आतमध्ये गेला. तिथे त्या युद्धाच्या त्या ठिकाणी शिबिर असतात, त्या ठिकाणी शिबिरामध्ये राहायची व्यवस्था होती. त्या शिबिरामध्ये हा गेला आणि जिथे पांडवांचं शिबिर होतं तिथे आतमध्ये प्रवेश केला, गुप्तपणाने प्रवेश केला. आणि पांडवांचे 5 मुलं द्रौपदीपासून झालेले, प्रत्येकापासून एक एक मुलगा झालेला होता. हे तसे मोठे होते, 16-16 वर्षाचे असतील, पण फार मोठे म्हणजे त्या काळातलं वय जर विचारात घेतलं तर कृष्णाचं वय 125 वर्षाचं होतं. म्हणजे अर्जुन सुद्धा जवळपास 5-1 वर्षांनी लहान असेल. म्हणजे अर्जुनाचं वय 120 वर्षाचं आहे. धर्मराजाचं वय त्यापेक्षा मोठं आहे, कृष्णापेक्षाही मोठं आहे. म्हणजे हे सगळे मुलं नुकतेच 16-16, 17-17 वर्षाचे, युद्ध जरी करत असले तरी अजून लहानच होते. त्या दृष्टीने विचार केला तर हे सगळे लहान वयातले, पण हातात तलवार घेतली आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये या सगळ्या मुलांच्या त्यांच्या गळ्यावरून तलवार फिरवली, तलवार मारली आणि सगळ्यांना तलवार मारून खलास करून टाकली. त्यांचे शिर कापले, भळभळ भळभळ रक्त निघालं आणि झोपेत असल्यामुळे त्यांना कळलंच नाही. तिथून निघाले. कृष्णासुतानाम स्वपताम शिरांसी, इथं कृष्णा म्हणजे द्रौपदी, कृष्णेची मुलं, द्रौपदीची मुलं, त्यांचे शिर कापले. उपाहरत विप्रियमेव तस्य जुगुप्सितम कर्म विगर्हयंती. आणि हे जुगुप्सितम कर्म, हे कर्म काही फार चांगलं नव्हतं, वाईट होतं. लोक नावं ठेवतील, आपण गुपचूप आलोत, कुणी आपल्याला पाहिलं तर काय म्हणतील, म्हणून तिथून चोरासारखा तिथून जे पळाला ते रात्रीच्या वेळेला लपून बसला. माताम शिशूनाम निधनम सुतानाम. आणि सकाळी द्रौपदी उठली नेहमीप्रमाणे आणि बरोबर आपल्या मुलांच्या शयनगृहात गेली. पाहिलं तर सगळे मुलं मारली. 5 मुलांच्या गळ्यावरून तलवारीचा घाव दिसला आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये ते पडलेले दिसले. पाहिल्याबरोबर अरे 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 एकदम मोठ्याने ओरडायला लागली, रडू लागली. तिने मोठं आक्रंदन करायला सुरुवात केली. अहो कुणीतरी या, माझ्या मुलाला कुणी मारलं. माता शिशूनाम निधनम सुता. अहो रात्रीच्या वेळेला माझ्या मुलांना मारणारा कोण आहे? अहो लवकर या. अर्जुना, धर्मा, भीमा सर्वांना आवाज दिला, कृष्णाला आवाज दिला, कृष्णा तुम्ही धावा. निशम्य घोरम परितप्य मारा. आता हे तर आईचं दुःख आहे. आपल्या डोळ्यासमोर 5 मुलं मेले, याचं किती मोठं दुःख झालं असेल. आणि इतक्या मोठ्याने ते रडू लागली, ओरडू लागली, आक्रोश करू लागली. हे ऐकल्याबरोबर तिच्या डोळ्यातून पाण्याचा खंड नाही, घशातून आवाज येईना. तदा रुद्ध घसा रडून रडून बाष्प येऊ लागले डोळ्यातून, घशातून आवाज येईना. आणि तेवढ्यात भगवान कृष्ण धावत धावत आले. अगे काय झालं कृष्णे, काय झालं द्रौपदी, काय झालं? सांत्वना किरीट मारली. भगवंतांनी सांत्वन केलं. हे बा द्रौपदी, झालं ते झालं, जाऊ द्या, आता हा युद्धाचा काळ आहे. अहो पण युद्ध कुठं होतं? रात्रीच्या वेळेला मारलं. माझ्या 5 मुलांना मारून कोण निघून गेलं? कोण असं ही गर्ह्य कृत्य कुणी केलं? इसकं वाईट काम कुणी केलं? इसकं अधर्म कृत्य कुणी केलं? कृष्ण म्हणले थांब, हे पा तू आता रडू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव, मी बरोबर याचा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. जो कोणी असेल त्याला मी ताबडतोब पकडून आणीन, माझ्यावर विश्वास ठेव. याप्रमाणे जो कोणी असा दुष्ट आहे त्याला तुझ्या समोर बांधून उभा करतो. थांब, तदा शुद्धस्ते परमजा आम्ही भद्रे. आणि असं म्हणून तिचे अश्रू पुसले, तिचं सांत्वन केलं आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना चला माझ्यासोबत चला. अर्जुनाने ताबडतोब रथ सिद्ध केला, आपलं गांडीव धनुष्य घेतलं आणि निघाले. अर्जुन आणि कृष्ण रथात बसले आणि रस्त्याने निघाले. पाहता 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 कोण असेल? अहो ज्यांनी हे काम केलं तो नक्की लपला असेल. तो काही असा उघड रस्त्यावर फिरणार नाही, तो चोरासारखा लपला असेल. आपण
मुख्य रस्त्यावर सोडून आता आड रानाने जाऊ म्हणा, तो आड रानामध्येच लपला असेल असं पाहत 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 निघाले. तेवढ्यात एका झाडाच्या आड कुणीतरी लपल्यासारखं दिसलं. अरे कोण आहे हा? अनबाद्रव दंशित उग्र धनवा कपिध्वज गुरुपुत्र. पाहिल्याबरोबर कपिध्वज अर्जुनाचा रथ यांनी लांबूनच पाहिला. अरे अर्जुन यायला लागलाय. अर्जुन यायला म्हणल्याबरोबर हा घाबरला. आता आपलं काही खरं नाही. अर्जुनाच्या बाणापुढं आणि कृष्णापुढं आपलं काहीच चालू शकत नाही. म्हणून तो लपू लागला. एका झाडाच्या आड लपला आणि दूर उभा राहिला. घाबरला. आता आपले प्राण नक्की जाणार असं वाटू लागलं. एवढ्यात त्यांनी काय करावं काही कळेना. पण त्याच्याजवळ ब्रह्मास्त्र होतं. द्रोणाने ब्रह्मास्त्र विद्या त्याला दिली. ती दिली म्हणजे खरं पूर्ण अर्थाने दिलेली होती. पण यांनी विचार केला की अर्जुनाला त्यावेळेला द्रोणाचार्य काय करायचे म्हणे, द्रोणाचार्यांनी सगळ्यांना पाणी आणायला पाठवायचे आणि बाकी सर्वांना बारीक तोंडाच्या घागरी द्यायच्या आणि अर्जुनाला मोठ्या तोंडाची घागरी द्यायची. कारण अर्जुनाने पटकन यावं आणि तेवढ्या वेळात ब्रह्मास्त्र शिकवायचे. अश्वत्थाम्याला कळालं, अरे अर्जुन लवकर येतो काय करतो. त्यांनी नंतर काय केलं, त्यांनी बारीक तोंडाची घागर ठेवली आणि मोठ्या तोंडाची घेतली आणि अर्जुनासोबत तोही आला आणि ब्रह्मास्त्र विद्या आत्मसात केली. पण ब्रह्मास्त्र कसं टाकावं एवढं आत्मसात केलं, पण कसं त्याचं उपसंहार कसा करावा हे मात्र आत्मसात केलं नाही. ब्रह्मास्त्र फेकायची विद्या आत्मसात केली पण परत घ्यायची केली नाही. कारण तेवढ्या वेळेला द्रोणाने त्याला ते शिकवलंच नाही. तेवढ्यात अर्जुनाने पाहिलं की अरे यांनी तर ब्रह्मास्त्र जोडले, काय करावं. कारण एकच उपाय शिल्लक राहायला म्हणले ब्रह्मास्त्र. अश्वत्थाम्याजवळ तेवढंच एक अस्त्र होतं. त्यांनी अस्त्रे ब्रह्मशिरोमेन आत्मत्राणम द्विजात्मनः. आत्मत्राणम एन्काउंटर करण्यासाठी आपण म्हणतो ना, आत्मरक्षणासाठी एन्काउंटर केलं. आत्मत्राणम तेव्हापासून शब्द चालू आहे बरं का. आत्मरक्षणासाठी, स्वर संरक्षणासाठी ब्रह्मास्त्र घेतलं हातात आणि ब्रह्मास्त्र फेकलं. अस्त्रम ब्रह्मशिरोमेन आत्मत्राणम द्विजात्मनः. या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र फेकल्याबरोबर काय त्या ब्रह्मास्त्राचा आग होती. सगळीकडे जणू काही सगळी दाही दिशा जळू लागल्या. सगळ्या दाही दिशेमध्ये आगच आग निर्माण झाली. अर्जुनाने कृष्णाकडे पाहिलं. कृष्ण म्हणाले, अर्जुना हे ब्रह्मास्त्र आहे. आता ब्राह्मण ब्रह्माय संदधे. आता एकच काम कर, या ब्रह्मास्त्रावर दुसरं अस्त्र चालत नसतं. ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्रच मारावं लागतं. ब्रह्मास्त्राला उपाय म्हणजे ब्रह्मास्त्रच, दुसरं सामान्य अस्त्र चालत नाही. म्हणजे मग सगळं जग जळेल. हो, पण तुला परत घेता येतं. तू दोन्ही ब्रह्मास्त्र परत घेऊन टाक, त्याचा उपाय कर. याप्रमाणे अर्जुनाने ताबडतोब डोळे झाकले, गुरुचं स्मरण केलं. अर्जुन संहारम प्राणपृष्ठ उपस्थिते. सगळं जग नष्ट होईल या भीतीने कृष्णाने सांगितल्या म्हणून अर्जुनाने आपलं ब्रह्मास्त्र धनुष्याला लावलं आणि कृष्ण कृष्ण महाभाग भक्तानाम भयंकर. कृष्णाने सांगितलं, अर्जुना काय काळजी करू नकोस, ब्राह्मण ब्रह्माय संदधे. आता वेळ विचार करायचा राहिलेला नाही. आणि त्यांनी अत्यंत अविचाराने हे ब्रह्मास्त्र फेकलंय. खरं म्हणजे ब्रह्मास्त्र फेकणं चुकीचं आहे, तो अविचार आहे. केवळ स्वतःच्या व्यक्तीच्या रक्षणासाठी जगाला तुम्ही या दुःखाच्या खाईमध्ये लोटता का? जगाला मृत्यूमध्ये आणता का? मृत्यूच्या खाई लोटता, हे चुकीचं आहे. पण आता त्यांनी केलंय तर आपल्याला उपाय करणं हवे. ज्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं, आता ब्रह्मास्त्राला ब्रह्मास्त्र जोड. आणि यांनी अर्जुनांनी ताबडतोब गुरुचं स्मरण करून ब्रह्मास्त्र फेकलं. स्पृष्टापस्तम परिक्रम्य ब्राह्मण ब्रह्माय संदधे. ब्रह्मास्त्र फेकल्याबरोबर दोन्ही ब्रह्मास्त्र एकमेकाला भिडले. सगळ्या जगामध्ये सगळं जग जळतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सांवर्तक मम होतं. सांवर्तक म्हणजे जणू काही आता प्रलय आला असं लोकांना वाटू लागलं आणि सगळे लोकांचे डोळे दिपून गेले. अर्जुनाने दोन्ही ब्रह्मास्त्र हे आत्मसात केले, त्याचा उपसंहार केला आणि आपल्या भात्यामध्ये आणून टाकले. त्याप्रमाणे आता मात्र याच्याजवळ काही राहिलं नाही. पण तो पुढे पळू लागला. अरे हे अश्वत्थामा, तू कुठं पळतोस? जवळचं ब्रह्मास्त्र तर संपलं, आता दुसऱ्यांदा ब्रह्मास्त्र नाही वापरता येत. मग
काळा ठिक्कर पडला. बस कुठं पळतोस तू, थांब. तू कुठे जरी पळालास तरी आता तुला मी पकडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून श्रीकृष्णाने रथ तिथपर्यंत नेला आणि अश्वत्थाम्याला पकडलं. अश्वत्थाम्याला धरलं, त्याला बांधलं एक त्या रथाच्या खांबाला. ज्याप्रमाणे एखाद्या पशुला बांधावं तसं अश्वत्थाम्याला बांधलं आणि ताबडतोब रथाला बांधून परत आणलं, शिबिरामध्ये आणलं. आणल्याबरोबर बबंधता मर्षताम रक्ष पशुम रशन या यथा, एखाद्या पशुला ज्याप्रमाणे दोरीने बांधावं तसं याला दोरीने बांधा आणि आणलं. शिबिरामध्ये आणल्याबरोबर प्रादार्जुनम प्रकुपितो भगवान अंबुजे क्षण, सगळीकडं हाहाकार झाला. अरे अरे अरे, आणलं आणलं, कोणाला तरी ज्यांनी मारलं, ज्यांनी मारलं त्याला आणलं बाबा. आणि दोघांनी जाऊन आणलं. सगळीकडे गलका सुरू झाला. मैनम पार्थार चित्रातून ब्रह्मबिंदुमियम जही, कोण आहे कोण आहे कोण आहे. लोक सगळे चकित होऊन बघू लागले. पाहिलं तर अरे हा तर अश्वत्थामा, आपल्या गुरुचा मुलगा. अरे अरे, गुरुच्या मुलाने एका ब्राह्मणाने असं कृत्य करावं. अरे वाईट वाटलं. यो सावनाग सुप्तान वधनी निशी बालकान, यांनी बालकाची हत्या केली. हा बालक नाही, बाळाची हत्या करणार. जर त्यांनी बालाची हत्या केली, बरं ती सुद्धा ही बालाची हत्या अनाग सहा, अनाग म्हणजे निर्दोष असलेले बालक, त्यांनी तुमचं काय बिघडविलं. वेदामध्ये अनागव हत्या वै भीमा असा शब्द आहे. अनागव हत्या वै भीमा. अनाग म्हणजे निरागस, अनागस म्हणजे निरागस. जे निरागस आहेत, जे निष्पाप आहेत, जे निर्दोष आहेत, त्यांची हत्या महाभयंकर आहे. म्हणजे त्यांची हत्या करू नये. जे दोषी आहेत त्यांची सुद्धा विचारपूर्वक हत्या सांगितली आहे. ही तर निर्दोष आहेत. या बालकांनी तुझं काय बिघडविलं. तुझ्या समोर काय युद्धाला आले होते काय. मग तू का निशी बालकान आणि झोपलेल्या अवस्थेत रात्रीच्या वेळेला लपून छपून तू यांना मारलंस. फार मोठा दोष केलास तू, फार मोठा गुन्हा केलास. मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुप्तम बालम जड, यांनी सांगायला सुरुवात केली. कृष्ण म्हणतात, हे पा, मत्तम जो मत्त आहे, उन्मत्त आहे, प्रमत्त आहे. म्हणजे समजा एखादा दारू पिलेला आहे. दारू पिलेला आहे तो त्याच्या देहावरच नाहीये, विनाकारण त्याला मारण्यात काय अर्थ आहे का. आपण दारू पिलेला एखाद चापट मारली, काय मिळालं तुम्हाला, कशाला मारलं त्याला विचारायला. तो स्वतःच्या देहावरच नाही, दारू पिऊन बिचारा पडलाय, तुम्ही त्याला कशाला मारता. त्याला माणुसकीच्या नात्याने त्याला बाजूला करा, पण मारू हाणू नका. का तर तो मुळातच दारू पिलेला आहे. तसा मत्तम प्रमत्तम उन्मत्तम, जे उन्मत्त आहेत, जे प्रमत्त आहेत, जे मत्त आहेत. त्याचप्रमाणे बालम जे लहान मुलं आहेत, स्त्रियम ज्या स्त्रिया आहेत, आणि जडम, जडम म्हणजे एखादा वेडा, वेडा मनुष्य जड आहे. बुद्धीने जड म्हणतो ना, हा जड आहे, मांद आहे. जो मतिमंद आहे, मतिमंदाला मारून काय उपयोग आहे. तो जड आहे, तो स्त्रिया आहेत, स्त्रियांना मारू नये. कोणाकोणाला मारू नये ते त्यांनी सांगितले. बालांना मारू नये, स्त्रियांना मारू नये, म्हणजे हत्या करू नये. त्याचप्रमाणे जे अल्प अशा प्रकारचे बुद्धीचे, ज्याला आपण बुद्धिमांद्य असलेले आहेत, मंद बुद्धीचे आहेत, त्यांना मारू नये. त्याचप्रमाणे मत्त प्रमत्त आहेत, दारू पिलेले आहेत, त्यांना मारू नये. त्याचप्रमाणे प्रपन्नम विरथम भीतम, जे घाबरलेले आहेत त्यांना मारू नये. जे विरथ आहेत म्हणजे रथाच्या खाली आहेत त्यांना मारू नये. प्रपन्नम म्हणजे हात शरण आलेत, मी तुम्हाला शरण आलो, मला मारू नका असं म्हणल्यावर मारायचं नसतं. आपल्याकडे भारतीय नीतीच ही होती. म्हणून प्रपन्नम, पृथ्वीराज चव्हाणांनी नाही का शरण आलेल्या, हा सोडून द्या सोडून द्या, शरण आला आपल्यावर, शेवटी ते उलटलं ही गोष्ट वेगळी, पण शरण आलेल्याला मारायचं नाही ही नीती आहे. त्याप्रमाणे न रिपुम हंती धर्मवेद, जरी तो शत्रू असला तरी त्याला मारू नये, हा धर्म आहे. स्वप्राणांज परप्राणे प्रपुष्णात खलहा तद्वदस्तस्य श्रेयो यदो दोषाय तद पुमान. आणि जो केवळ स्वतःच्या प्राणावर बेतला त्याला मात्र आपण मारावं, त्याचा वध मात्र योग्य आहे. तो खल जर असेल तर त्याचा वध हा योग्यच आहे. श्रीकृष्ण या ठिकाणी धर्म सांगू लागले. आता श्रीकृष्ण हा धर्म सांगितल्यानंतर
प्रत्येकाला कसं विचारतील, द्रौपदी काय उत्तर देईल, आणि मग नंतर भगवान गोपाळ कृष्णाच्या संकेतानुसार या ठिकाणी अर्जुन काय करील, हा सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.